नमस्कार मित्रांनो. आज आपल्याकडे जो स्मार्टफोन आहे तो खूप जास्त सुंदर दिसतो आणि आय मीन हा स्मार्टफोन खरंच जास्त खूप सुंदर दिसतो. आज आपल्याकडे जो स्मार्टफोन आहे त्याचं नाव आहे Oppo A3X 5G स्मार्टफोन. आता या स्मार्टफोननी पण मला खूप जास्त इम्प्रेस केलेला आहे. तर बघूया याच्यामध्ये आपल्याला काय काय फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बघायला भेटतात. पण त्याच्या पहिले तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी आहे तुमचा मित्र प्रवीण सिंग राजपूत आणि तुम्ही बघत आहात झिरो ग्रॅव्हिटी, ते पण मराठीमध्ये. सर्वात पहिले आपण बोलूया याच्या डिझाईनवरती. याचा डिझाईन खूप चांगला आहे, खूप स्लीक आणि सुंदर दिसतो. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये बोललो होतो, हातमध्ये पकडायला पण अप्रतिम वाटतो. आता आपण बोलूया याच्या डिस्प्लेवरती. याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो 6.67 इंचचा HD डिस्प्ले, ते पण 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत. आता हे बघा मित्रांनो, 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट तर आहे, पण याचा जो डिस्प्ले आहे तो 720p आहे. तर तुम्हाला ही गोष्ट आवडणार नाही. व्हिडिओ बघताना, गेम खेळताना हा खूप सुंदर दिसतो, कारण हा 89.9% बॉडी रेशो सोबत येतो. आता आपण वजन करणार आहोत Oppo A3X 5Gचं. तर बघूया याचं वजन किती आहे. याचं वजन आहे 187 ग्रॅम्स. आता आपण बोलूया याच्या कॅमेराज बद्दल. याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो 8 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा. आता हे बघा मित्रांनो, प्राइस अनुसार कॅमेरा क्वालिटी मला चांगली वाटली. हे आहे काही कॅमेरा सॅम्पल. आता आपण करणार आहोत ह्या फोनचा व्हिडिओ टेस्ट आणि बघूया कसा परफॉर्म करतो. आता बघा मित्रांनो, जो तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ ऐकतायत तो ह्याच फोनने ऐकतायत. हे याचं स्टेबिलायझेशन आहे. मी चालता चालता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि बघू शकतात की कसं दिसतं याच्यामध्ये. आता हा कॅमेरा, याचा फ्रंट कॅमेरा आहे. 180-30 मध्ये रेकॉर्ड करतोय. मागचा कॅमेरा पण सेम आहे आणि तुम्ही स्टेबिलायझेशन बघू शकतात की कसा आहे या फोनचा. आता आपण बोलूया याच्या परफॉर्मन्स बद्दल. याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो MediaTek Dimensity 6300चा प्रोसेसर. आता हा प्रोसेसर दोस्तो डेली टास्क करायसाठी ठीक आहे, पण तुम्हाला जर जास्त गेमिंग तुम्ही करत असता तर त्यासाठी आपण बनलेला नाहीये. डे टू डे टास्क हा इझिली हँडल करू शकतो. आणि कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातो 4G, 5G, VoLTE, वायफाय तर आहेत, ब्लूटूथ 5.3 आणि USB Type-C, ते पण 2.0. तर आता आपण बघणार आहोत BGMIचे ग्राफिक्स सेटिंग. जसं तुम्ही इकडे बघू शकतात की गेम चालू आहे आणि गेमचे ग्राफिक्स खूप छान दिसत आहेत. आणि बघूया याच्या सेटिंग्समध्ये जाऊन की आपल्याला काय काय ग्राफिक्स बघायला भेटून जातात. तर सेटिंग्समध्ये जाऊ, ग्राफिक्स आणि ऑडिओमध्ये जाऊ. इकडे तुम्ही बघू शकता की ग्राफिक्स HD आहेत, फ्रेम रेट आहे हा एक कलरफुल करूया याला. पण हा HDR सपोर्ट करतो तर नाही मित्रांनो, हा HDR सपोर्ट करत नाही. तर आता आपण बोलूया याच्या बॅटरी लाईफ बद्दल. हे बघा मित्रांनो, मी नेहमी बघितलं आहे की तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी भेटते किंवा 5500 mAh ची बॅटरी भेटते, पण या फोनमध्ये तुम्हाला भेटते 5100 mAh ची मोठी बॅटरी. आता ही बॅटरी तुम्हाला थोडी जास्त टिकणार, कारण 5000 mAh पासून 100 जास्त आहे. आता आपण बोलूया याच्या एक्स्ट्राज बद्दल. याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो कलर OS, ते पण बेस्ड ऑन Android 14. साईडमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तुम्हाला हायब्रिड सिम कार्ड स्लॉट भेटून जातो. आता आपण बोलूया की हा फोन तुम्ही का खरेदी केला पाहिजे. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर मार्केटमध्ये जातात आणि तुम्ही असा फोन बघतात जो डिसेंट डिस्प्ले देतो, तुम्हाला चांगला बॅटरी लाईफ देतो, तुम्हाला कॅमेराजमध्ये तुम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला फक्त डे टू डे वापरायचं आहे आणि अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही Oppo A3X 5G कन्सिडर करू शकतात. हा एक 5G फोन आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जातात 2 व्हेरियंट. पण एक गोष्ट आहे, दोघांमध्ये 4GB रॅम कॉन्स्टंट आहे. तर जो पहिला व्हेरियंट आहे तो आहे 4GB 64GB स्टोरेज सोबत आहे. दुसरा जो व्हेरियंट आहे तो आहे 4GB 128GB स्टोरेज सोबत. तर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणता घ्यायचा आहे. पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 128GBचा फोन घ्या जर तुम्ही हा फोन घेत असणार तर. Oppo A3X 5G एक चांगला स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.